शिर्डीतील सुरक्षा व्यवस्था वाढवली. शिर्डीचं साईबाबा मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी. साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल आल्यानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर. छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 8 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी विभागीय समिती सदस्य योगेश ठार. पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडे आधुनिक यंत्रणा. अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाइसचा वापर. तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेट शिवाय चालणाऱ्या ॲपची मदत. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सोडणार नाही. कठोर आणि निर्णायक कारवाई करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा. काय आहे मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप? मराठवाड्यातील दिग्गजांचं काय आहे विजन? आणि मराठवाड्यातील रत्नांचा सन्मान पहा आज दिवसभर लोकशाही मराठीवर. आपण 3 वेळा मुख्यमंत्री झालो. एकदा 72 तासांचा मुख्यमंत्री होतो. आपल्या आणि दादांच्या नावे रेकॉर्ड. सर्व माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता. मुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी. महाबळेश्वरमधील महापर्यटन उत्सवाचा आज समारोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता. मोटरमनचा संप अखेर टळला. केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना होता मोटरमनचा विरोध. सकारात्मक चर्चेमुळे संप मागे. मोटरमन संघटनांचा निर्णय. मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक नाही. नीट परीक्षेच्या परीक्षार्थींसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. सर्व लोकल वेळेनुसार सुरू राहणार. पुण्यातील वाडे बोल्हाई परिसरात रिंग रोडच्या कामावरील कामगारांना हातपाय तोडण्याची धमकी. नितीन कुंजीर नामक व्यक्तीचा धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.